बर्मिंगहम शहराची मजाच और आहे. शिक्षणाचं केंद्र हे समजलं जातं, तसं पर्यटकांचं आणि विविध शोध लावण्याचं सुद्धा एक केंद्रबिंदू मानलं जातं. मी त्याच्याकरता आलेलो नाही आहे. थोडं झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला कळेल मी कुठे आहे. आला का अंदाज तुम्हाला? येस, मी एजबॅस्टनला येऊन पोचलेलो आहे आणि इंग्लंडमधल्या ग्राउंडचं दृश्य हे इतकं सुंदर दिसतं. हिरवगार मैदान, याला ग्राउंड ड्रेसिंग म्हणलं जातं. गवत कापताना एक पट्टा उलटा एक पट्टा सुलटा कापला की हे असं डिझाईन तयार होतं आणि मग दिसतं एजबॅस्टनचं अप्रतिम ग्राउंड. या ग्राउंडचा केंद्रबिंदू म्हणजेच मुख्य लक्ष, आत्मा हा इथे आहे. भारत विरुद्ध इंग्लंड एकमेव परंतु अत्यंत महत्त्वाच्या कसोटी सामन्याकरता विकेट तयार केलं जात आहे. प्रोसिजर फार मजेदार आहे. एकीकडे रोलिंग केलं जातं आहे हेवी रोलरनी आणि दुसरीकडे हा जो भाग आहे हे म्हणजे गवत विकेटवरचं थोडं उभं केलं जातं आणि मग कापलं जातं. जणू काही विकेटची दाढी केली जाते. विकेट थोडंसं ब्राउनिश दिसतंय. त्याचं कारण असं आहे की मिडलँड्स म्हणजे इंग्लंडच्या मध्यभागामध्ये यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाला आहे. जमिनीमध्ये ओल कमी आहे. त्यामुळे माती ही पूर्ण ओली नाही आहे. हे विकेट त्यामुळे थोडंसं मातकट रंगाचं दिसतंय. असं गवत उभं करून ते परत कापलं जाईल आणि परत एकदा रोलर फिरवला जाईल. थोडक्यात टेस्ट मॅचसाठी सर्वोत्तम विकेट करण्यासाठी एजबॅस्टनचे कर्मचारी जीवापाड मेहनत करत आहेत. याच ग्राउंडवर उद्या हेच आत्ता रिकामं दिसणारं प्रेक्षागृह खचाखच भरलेलं असेल आणि लोक क्रिकेटचा आनंद घ्यायला एकदम तयार असतील. कारण साधं आहे. एकीकडे भारतीय संघाचे प्रेक्षक असतील पाठिंबा देणारे, दुसरीकडे इंग्लिश प्रेक्षकसुद्धा असतील. त्याचं कारण काही वेगळं सांगायची गरज आहे? अहो, इंग्लंडची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आक्रमक क्रिकेट खेळती, बेधडक क्रिकेट खेळती. 3-0 विजय न्यूझीलंड विरुद्ध त्यांनी मिळवलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती इंग्लंड विरुद्ध भारत सामना होतोय. त्यामुळे सामना जरी एकमेव असला तरी त्याचं महत्त्व मोठं आहे. सुनंदन लेले, एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंगहम, इंग्लंड.